झालं. आता बघा काही मुद्दे आपण याच्यामध्ये अगोदर तुम्हाला समजले असेल की रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लॅन्ट. आता रिप्रोडक्शन होत असताना दोन गोष्टीची महत्त्वाची आणखीन गरज आहे आपल्याला बघायचं. की तुम्हाला अगोदर काही व्हिडिओ मी टाकले होते त्याच्यामध्ये तुम्हाला प्रजननाच्या बाबतीत काही गोष्टी समजल्या असतील. आता आणखीन आपण याच्यामधला अनादर दुसरा एक भाग पाहू की रिप्रोडक्शन साठी एक महत्त्वाचा भाग आहे की बायोटिक पोर्शन आहे आणि अबायोटिक. आता आपण याला काय म्हणू की बायोटिक एजंट आणि अबायोटिक एजंट. आता पहिला आपण रिप्रोडक्शन होण्यासाठी दोन्ही एजंटची गरज आहे. आता प्रत्येक गोष्टीमध्ये एजंट आहे तसंच प्रोडक्शन साठी सुद्धा एजंटची गरज आहे. आता अबायोटिक एजंट कोणकोणते आणि बायोटिक एजंट कोणकोणते आहेत. आता अबायोटिक एजंट these are non living agent. अबायोटिक एजंट म्हणजे काय की आपण अबायोटिक एजंटला काय म्हणू की these are non living agent. म्हणजे हे कसे एजंट आहे नॉन लिव्हिंग एजंट आहे. अबायोटिक एजंट म्हणजे काय नॉन लिव्हिंग एजंट. तसंच तुम्हाला डिफरन्स बिटवीन मध्ये सांगायचं झालं तर बायोटिक एजंट म्हणजे काय पहा बरं की these are living एजंट. म्हणजे एक तुमचा डिफरन्स बिटवीन लक्षात आला तुम्हाला कोणता की बायोटिक एजंट म्हणजे काय की these are living एजंट. म्हणजे याच्यात या बायोटिक मध्ये काय राहणार आहे की लिव्हिंग एजंट महत्त्वाचं काम करणार आहे. अबायोटिक मध्ये काय की these are नॉन लिव्हिंग एजंट. कोणते एजंट काम करणार आहे नॉन लिव्हिंग एजंट काम करणार. आता नॉन लिव्हिंग एजंट कोणकोणते एक्झाम्पल लक्षात घ्या बरं. आता नॉन लिव्हिंग एजंटचे तुम्हाला एक्झाम्पल सांगितले की लगेच लक्षात येईल तुम्हाला एअर नॉन लिव्हिंग एजंट आहे. रिप्रोडक्शन साठी मदत करणारा एजंट कोणता आहे एअर आहे. डबल दुसरा एजंट कोणता आहे की वॉटर नॉन लिव्हिंग एजंट आहे. आता तुम्हाला आलं की तुम्हाला एक क्वेश्चन आला समजा असा क्वेश्चन आला पेपर मध्ये व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बायोटिक and abiotic agent. What is difference between biotic and abiotic agent? अब तो आजूबाजू कसं लिहावं लागेल मग ते की बायोटिक एजंट आणि अबायोटिक एजंट. आता पहिला तुम्हाला पॉइंट मी सांगतो. आता पहिला पॉइंट काय कसं लिहायचं की these are लिव्हिंग एजंट. म्हणजे याच्यामध्ये कसे एजंट काम करणार आहे लिव्हिंग एजंट काम करणार आहे. इकडे कसं लिहायचं एक नंबर काय लिहायचं these are नॉन लिव्हिंग एजंट. म्हणजे या ठिकाणी कोणते एजंट राहणार आहे नॉन लिव्हिंग एजंट राहणार. आता एक्झाम्पल घ्या लिव्हिंग एजंटचं बर्ड्स आहे म्हणजे पक्षी आहे. दुसरा एक्झाम्पल घ्या इन्सेक्ट आहे बरोबर आहे. एका फुलावर दुसऱ्या फुलावर उडून जाणार आहे. बर्ड सुद्धा याच्यावर त्याच्यावर जाणार आहे की काय की रिप्रोडक्शन करण्यासाठी दोन्ही एजंट काम करते. कोणकोणते की बायोटिक सुद्धा एजंट काम करते आणि अबायोटिक एजंट सुद्धा काय करते काम करते. म्हणजे रिप्रोडक्शन साठी दोन्हीही सुद्धा रोल जे आहे तो महत्वाचा निभावतो. आता इकडे तुम्ही एक्झाम्पल द्या
की नॉन लिव्हिंग एजंट, बाबा नॉन लिव्हिंग एजंट तर काय काहीच करू शकत नाही, आपल्याला असं वाटतं मुवमेंट करू शकत नाही, परंतु रिप्रोडक्शन साठी मदत करतो. कसा मदत करतो की आता एक्झाम्पल घ्या, एअर हवा. आता हवा काय काम करते की हवा असताना एका फुलावरून दुसऱ्या फुलावर हवा काय करते की एका फुलावर उडणारे पोलन ग्रेन दुसऱ्या फुलावर काय करते उडते, म्हणजे एअर काम करते. त्याच्यानंतर काम करतो वॉटर, वॉटर सुद्धा काय करणार आहे काम करणार आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं दोन्ही एजंट काय करते महत्वाचं काम करते. आता आपण एक एक मुद्दा समजून घेऊ. आता तुम्हाला एक तुम्हाला लक्षात आला फरक की डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. आता आपल्याला एकच महत्वाचं पॉइंट आता बघायचा, एक एक बघू. आपण पहिले काय बघू की अबायोटिक एजंटच्या बारेमध्ये समजून घेऊ की अबायोटिक म्हणजे काय. आता इथे लिहू आपण की अबायोटिक. आता चाल तुम्हाला लगेच लक्षात आलं की अबायोटिक्स मीन्स व्हॉट, रोल ऑफ नॉन लिव्हिंग अबायोटिक एजंट. आता अबायोटिक एजंट इज नॉन लिव्हिंग एजंट. आता याच्यामध्ये जे जे पडलेल्या गोष्टी आहेत, कोणकोणत्या पडलेल्या, आता एक नंबर आपण आता पॉइंट आता नॉन लिव्हिंग मध्ये समजून घ्यायचा झाला तर आपण कोणता पॉइंट आता समजून घेऊ, कोणता पॉइंट समजून घेऊ की पॉलिनेशन बाय वाइंड. पॉलिनेशन बाय वाइंड म्हणजे हवेद्वारे होणारा पॉलिनेशन. कशा पद्धतीचा हवेद्वारे पॉलिनेशन होतं. आता बघा पॉलिनेशन बाय वॉटर, मी अगोदरही तुम्हाला सांगितलं की पॉलिनेशन बाय वॉटर पाण्याद्वारे कशा पद्धतीचं रिप्रोडक्शन होणार आहे. आणि या दोन मध्ये आपल्याला समजून घ्यायचं आता द मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट आर द वाइल्ड इज पॉलिनेशन. मोस्ट इम्पॉर्टंट प्लांट बाय द पॉलिनेशन ऑफ द वाइल्ड, हवेद्वारे होणारं पॉलिनेशन जास्त आहे. कारण आता समजा हे फुल, आता समजा अशा पद्धतीचा वन ऑफ द फ्लावर, हे समजा फुल आहे बरोबर आहे अशा पद्धतीचा, आणि हे अनादर फ्लावर म्हणजे हे एक फुल आहे आणि हे एक फुल आहे, म्हणजे अशा पद्धतीचं की आता ह्या फुलावरून त्या फुलावर पोलन ग्रेन कशाद्वारे जाऊ शकते, हवेद्वारे जाऊ शकते. अशा पद्धतीने हे पोलन ग्रेन इकडे गेला, हे पोलन ग्रेन इकडे गेला, म्हणजे प्रजननाला मदत करण्यासाठी हवा सुद्धा महत्वाचा रोल जो आहे तो काय करते निभवते. म्हणजे पॉलिनेशन बाय वाइल्ड हा सुद्धा काय महत्वाचा पॉइंट आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे खूप सारं काय होते त्या हवेद्वारे सुद्धा काय होते पोलन ग्रेन काय होते ट्रान्सफर होते. हे पॉइंट आपल्याला लक्षात आलं. दीज इन्क्लूड म्हणजे याच्यामध्ये कोणकोणत्या व्हरायटी आहेत त्या काय इन्क्लूड आहे. काय पॉइंट आहे की दीज इन्क्लूड काय काय इन्क्लूड आहे म्हणजे अशा पद्धतीचं पॉलिनेशन कोणकोणत्या प्लांट मध्ये होतं. आता कोणकोणत्या प्लांट मध्ये होतं सर्वात जास्त अशा पद्धतीचं पॉलिनेशन वेट म्हणजे गव्हामध्ये. गव्हाचं आपण पॉलिनेशन करतो काय नाही करतो, काय करतो गव्हाचे जे पोलन ग्रेन आहे ते पोलन ग्रेन काय करते हवेद्वारे ह्या फ्लावरवरून त्या फ्लावरवर जाते. अशा पद्धतीचं आणखी कशामध्ये होतं की राईस, राईस मध्ये सुद्धा होणार आहे. त्याच्यानंतर पाम याच्यामध्ये सुद्धा काय अशा पद्धतीचं पॉलिनेशन होणार आहे. आता बघा दुसरा पॉइंट काय अडॅप्टेशन इन फ्लावर. काही गोष्टीमध्ये फ्लावर काय करतं अडॅप्टेशन करतं. आणखीन एक अनदर पॉइंट इज इम्पॉर्टंट इज मेज. मकामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे पोलन ग्रेन काय ट्रान्सफर की दिस फ्लावर आर स्मॉल म्हणजे हे फुलं कशी असते ती स्मॉल असते बारीक काय की लहान राहणार आहे. त्याच्यानंतर ते कलरलेस नेक्टेड अशा पद्धतीने राहणार की पोलन ग्रेन आर लाईट म्हणजे पोलन ग्रेनचं जे वजन काय राहणार आहे एकदम हलकं राहणार आहे कारण ते इझिली हवेमध्ये काय होणार आहे ट्रान्सफर होणार बरोबर आहे. की हवा आली की पोलन ग्रेन काय होते ते उडते आणि दुसऱ्या फ्लावरवर जाऊन काय दुसऱ्या फ्लावरवर जाऊन काय होते बसते. म्हणजे नेक्टेड्स दॅट रोल इज ऑब्झर्वेशन ऑफ पोलन ग्रेन.
large number of increased changes of pollination considering wastage of pollen grain, stigma. त्यानंतर तुम्ही एखादं मक्याचं झाड पाहिलं असेल, मक्याच्या झाडामध्ये आपण कोणती पोलन ग्रेन पॉलिनेशन करतो का? नाही करीत. म्हणून काय जाते? पोलन ग्रेन उडून जाते. दुसरा पॉइंट आता आपला महत्वाचा काय की पॉलिनेशन बाय वॉटर. पाण्याद्वारे सुद्धा काय होतं की पॉलिनेशन होतं. तर पाण्याद्वारे कशा पद्धतीचं पॉलिनेशन होतं की फाउंड ओनली इन सम, म्हणजे किती याच्यामध्ये होतं? 13 जनरा ऑफ एक्वॅटिक, म्हणजे जे पाण्यामध्ये असणारे झाड आहेत की त्याच्यामध्ये म्हणजे कसे की मोनोकॉट जे आहे ते काय होते की पाण्यामध्ये असणारे जे प्लांट आहे ते काय करते? पॉलिनेशन करते. अडॅप्टेशन इन हायड्रोफिलिक फ्लावर आर द स्मॉल. फ्लावर काय एकदम काय असतं? लहान असतं. फ्लोरा पार्ट. पोलन ग्रेन आर द लॉंग अनवेटेड प्रेझेंट. हे सुद्धा काय करणार आहे? काम करणार आहे. आता महत्वाचा रोल काय की अडॅप्टेशन इन हायड्रोफिलिक फ्लावर किंवा पॉलिनेशन बाय वॉटर मध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे की ते महत्वाचा पॉइंट कोणता आहे? महत्वाचा पॉइंट आहे की हायड्रोफोलिक्स there are the two types. हायड्रोफोलिक्स हे काय की दोन टाइप्स मध्ये, म्हणजे कशामध्ये होणार आहे? मेल अँड फिमेल दोन्ही टाइप्स मध्ये हायड्रोफोलिक जे आहे तो काय करणार आहे? रोल निभावणार आहे. आणि पॉलिनेशन बाय वॉटर दॅट वॉटर इनटू रोल इनटू एक्वेटिक प्लांट. जे प्लांट पाण्यामध्ये राहणारे प्लांट आहे त्याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे की पॉलिनेशन ट्रान्सफर होणार आहे. आणि आता महत्वाचा पॉइंट आपण याच्यामध्ये बघू राहिलो की हायड्रोफिलिक पॉलिनेशन ऑकर्स बिलॉंग इज सरफेस ऑफ वॉटर. वॉटरच्या सरफेसवर पॉलिनेशन येणार आहे, म्हणजे की समुद्रामधले असणारे प्लांट कशा पद्धतीचे काय करते की पॉलिनेशन करते की सरफेस ऑफ लेयर इनटू वॉटर इन pollen grain that surface of water in observe in stigma that pollination start of is plant. Here is pollen grains are heavier than is water. pollen grain हे पाण्यापेक्षा हलके आहे. हे सुद्धा आपल्या याच्यामधून लक्षात आलं की डाउन is stigma is female flower. This pollen grain is long remains without existing. Some another is point is epohydrophila. Epohydrophila क्या है? Epohydrophila that is role of one type is hydrophilic and another point of epohydrophilus. Pollen grain is floats the water surface and rich stigma female flower. That is stigma is female flower and fresh water is aquatic plants. Fresh water that is aquatic plant in which female flower is rich water surface. में जास्त जे काय राहणार आहे water surface वर available राहणार आहे. Specific gravity pollen grain is equal that is flower water that why is float surface of water. Some aquatic plants and some aquatic plant is anthophyllus. Example is luster, water, that roller. म्हणजे आपण या लेक्चर मध्ये काय पाहिलं की या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं की अबायोटिक एजंट म्हणजे नॉन लिव्हिंग एजंट there are important two types is pollination by wind, pollination by water. That is pollination by wind's importance role of wind is transfer into pollen grain that travel into one flower to another flower. An example into a rice, wheat, palm and maize is pollination by water. Pollination by water is there are important types of two types, hydrophilics and epohydrophilics. Hydrophilics is important role of surface of water is pollen grain travel into surface of water
water is heavy and lighter than water is pollen grain surface of pollen grain. pollen grain काय करणार आहे की पाण्यापेक्षा हलका असल्यामुळे वर तरंगणारे आणि वर तरंगल्यामुळे काय होणार आहे की ट्रान्सफर होणार आहे. आता आपण देर आर टू टाइप्स इज हायड्रोफिलिक्स अँड इकोहायड्रोफिलिक्स इज किलर पॉइंट्स इज बायोटिक एजंट. इज नेक्स्ट लेक्चर इनटू बायोटिक एजंट. आता आपण समोरच्या लेक्चर मध्ये बायोटिक एजंट हा मुद्दा याच्यामध्ये काय करू क्लिअर.